गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक अगेन. आता आज माझा गावाला हा शेवटचा दिवस आहे म्हणजे फिरण्याचा. ऑलमोस्ट आम्ही सगळ्या आता 2 दिवस मी राहिली इथे आणि या मस्त निसर्गरम्य वातावरणात आता कमीच वेळ राहिला मला. आता 2 वाजता गाडी आहे आमची मुंबईला निघायची, तर त्याआधी आम्ही जरा रेडी झालोत. आता वाजलेत 12:30 आणि आमच्या तिथे जवळच ना एक पाट आहे पाण्याचा, कॅनल बोलू शकतो आपण, कॅनल आहे. तर तिथे आम्ही जरा चाललोय तिकडचा व्ह्यू बघायला. सगळे माझ्यासोबत तुम्ही बघू शकता. हॅलो, म्हणजे फॅमिली आम्ही सगळे निघालो आता तिकडे चालत चालत. आता तुम्हाला दिसत नसणार आहे परी, नेतू वगैरे, तर ते थोडे बाहेर गेलेत सकाळीच, वहिनी तिच्या फॅमिलीसोबत. आता आम्हीच लोक राहिलो. तुम्हाला कॅनलचा व्ह्यू दाखवते मी. तिचं डोकं आता ही एवढी छोटीशी पाऊल वाट आहे या झाडांच्या मध्ये, म्हणजे हे जे रोपं लावले त्यांच्यामधून. मला लिटरली दादा आणि ते सगळं पुढे गेले, भीती वाटते कारण की पहिले गाव आहे पण झाडांमध्ये वगैरे असतात म्हणजे साप वगैरे आहेत म्हणजे, पण मला कधी दिसल्याने पण भीती वाटते पायाला असं अचानक चालत जाणं. हा सोयाबीन आहे आणि हे आलं लावलंय, हे तुम्ही बघू शकता. हे आल्याची झाड आहेत सगळी आणि इकडे सोयाबीन. मुंग्यांची वारुळ तर आहेत बाबा. डायरेक्ट बुलेट टेंट्स आहेत, बुलेट टेंट्स. मग एकदा चावल्या की मग झालं. मला चावल्यात का लिटरली पूर्ण ना पायाची आगाग होते, अशा त्या चावतात, डेंजरस. पण वातावरण तुम्ही बघताय ना, तुम्ही स्वतः फील करू शकता. एकदम ढग वगैरे बघा आणि ह्याला बघून वाटतच नाही आल्याची शेती आहे. पण ग्रास. आणि आमची चमेली पण आली आमच्या सोबत. चमेली काय काम आहे? गेली आता बोललेली ना हे आल्याची शेती आहे. तर आता आम्हाला मल्हार आलं काढून दाखवतो. आणि ह्याला म्हणजे असं ओलं, हे आलं ओलं, ह्याला सुकवावं लागतं मस्त एकदम. आपण घरी घेऊन जाऊ शकतो. चला मग. आणि जी खालची बघितली ना तुम्हाला मी आल्याची शेती दाखवली, ती किती छोटी म्हणजे होती. आणि आता हे वरची साईड आहे ना, ही मोठी झाली एवढी, बघितलं. आता हे आलं काढण्यासाठी तयार झालेलं आहे. तर किती असा ग्रासचा एकदम ह्यूज चाललंय इकडे वाढून ते. आणि माझं गाव ना असं शेतीकडे आहे. माझं घर, पप्पांचं मम्मीचं जे घर आहे ते शेतीच्या साईडला, त्याच्यामुळे आम्हाला डोंगर पण जवळ आहे आणि इथे एकदम थंडगार वातावरण असतं जरा शेतीच्या जवळ घर असल्यामुळे. ढग बघू शकता. तर आपण जसं चिकूची बाग मी तुम्हाला दाखवलेली तशी इथे ही आंब्याची बाग लावली. लाईनीत झाड आहेत आंब्याची. याला उन्हाळ्यातच जे काय आंबे येतील ते येतील. आमच्या ठिकाणी हवा बघा, मस्त वाटते आंब्याची बाग बघायला ना. तुम्हाला शेती दाखवणार आहे. हे जे खालच्या साईडला ना टोमॅटोची शेती आहे अशा प्रकारे, पण त्याला अजून एक पण टोमॅटो आलेला नाहीये. ही टोमॅटोची शेती आहे आणि इकडे कोबी लावलाय. दिसायला इतकं भारी वाटतं ना हे सगळं. तुम्ही जवळनं पण बघू शकता आणि लांबनं पण अशी किती लाईनीत एकसाथ. आणि याला कोबीचे कांदे आलेत, हे बघा फुटायला लागलेत असे कोबी, तुम्ही बघू शकता. ग्रीन ग्रीन मध्ये मध्ये. आमच्या चमेलीला वेड लागलंय. चमेली चल तिकडे निघ. चला अजून पुढे किती चालायचं माहिती नाही, पाटाच्या तिकडे जायचं तर चला. ही वासरू आता 5-6 दिवसाचाच झालेला, किती छोटूस तुम्ही बघू शकता. चिकू सारखंच दिसत. सर आणि ती गिरगाई आहे, गावठी गिरगाई आहे ती. तिचाच वासरू आहे. हा गावठी गिरगाईच. तिकडची ती वाली ना, ती जी ब्लॅक अँड व्हाईट आहे ती जर्सी आहे. मी जात नाहीये तिथे. आता आम्ही इथे पाट बघायला आलेलो, कॅनल पाण्याचा. पण तुम्ही बघू शकता की पाणी अजिबात नाहीये पाऊस असला तरी, कारण की काहीतरी तिकडे
प्रॉब्लेम झाला त्यामुळे पाणी सोडणं बंद केलं इकडे. पण ह्या पलीकडे पण तिकडे डोंगर आहे आणि तुम्ही बघू शकता आता सध्या टाइम कमी आमच्याकडे, नाहीतर आम्ही तिकडे पण गेलो असतो. आणि वरती जर तुम्हाला झूम इन करून दाखवलं तर गाया वगैरे वरती तिकडे चरायला जातात आणि हिरवंगार वातावरण आहे मस्त. तर घोडे पण आहेत तिकडे आणि एक सर्वात जुनं वडाचं हे झाड आहे. हा म्हणजे खूप लोक गावातले बोलतात की तिथं खूप वर्षाचं ते वडाचं झाड आहे. म्हणजे माझी मम्मी लहान असल्यापासूनच म्हणजे बरेच वर्षापासून 200-300 वर्षापासूनच ते वडाचं झाड आहे. अजून पण तिथे जागा आहे वरती जायला, पण आम्ही खूप उशीर केलाय. आम्ही हे प्लॅन करायला पाहिजे होते, गेलो असतो वरती. ट्रेकिंग पॉइंट आहे हा आमच्या गावाचा एक. ट्रेक करायला जाऊ शकतो आपण इकडे. गेलाय वरती मी झाडावर पण मल्हारच्या हेल्पनी, पण फसली आहे मी आता इथं. दादानी ओंकार उतरवणार आहेत मला आता खाली. उडी मारायची. उय बाबा मी उडी नाही मारणार, उडी नाही मारणार. दादा ये दादा. आम्ही आता निघालो मुंबईला. जसं बोलले 2 वाजता गाडी येणार, तर आलेली आहे गाडी प्रॉपर मध्ये. मम्मी, मी, अक्षता आणि ओंकार सामानासोबत सगळं. आता आम्हाला वाटतं मला होणार आहे 8. चला आम्ही आता एक ब्रेक घेतलेला आहे लोणावळ्याला. लोणावळ्याच्या पुढे म्हणजे ऑलमोस्ट. आता मस्त ओंकारने ओनियन उत्तप्पा ऑर्डर केलेला आहे. पप्पा टेस्ट ना. त्यांना गायांना आमच्या हॉटेलच्या बाहेर भेटल्यात. त्या गाया त्यांना द्यायला गेलाय पाव आणि त्या मस्त खात आहेत. आता तिथे टाकलेत आणि आमचा पाऊस पडायला लागलाय. आमची गाडी पण थांबली आणि शिव्या खाणार आहे आम्ही. पाऊस तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं पावासाठी. अक्षताची वेडी ममता वेडी. त्यामुळे गायांच्या मागे मागे ओंकार आणि मी त्याच्या मागे मागे कॅमेरा घेऊन आम्ही भिजले होता पूर्ण. आणि अक्षताने अक्षरशः गायांना मैदा खायला दिलेलं. गायांना आवडतो पाव. मध्ये कशी आली, सगळे डायरेक्शन बदलले. आणि हे कसं वाटतंय ते सांग. नाही सांगत तू ताई, हे चांगलं वाटतंय की हे चांगलं वाटतंय. तुला माहिती का आमच्या मस्तीचा आवाज जेवढा जास्त आहे ब्लॉग मध्ये तुझा आवाज कमी. हो बाय बाय. थँक्स पप्पा. बाय.